स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। ऑपरेशन सिंदूर राबवल्याबद्दल सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करत पाकिस्तान विरुद्ध जोरदार घोषणाबाजी। नववी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना, आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आणि आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क्ड ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्याबद्दल सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून जल्लोष साजरा करण्यात आला। मारुती चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर फटाक्यांची आतषबाजी करत आणि साखर पेढे वाटत पाकिस्तान विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भारतामधील निष्पाप नागरिकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना भारताने दिलेलं हे जोरदार प्रत्युत्तर असून या सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा बिमोड करण्यास भारतानं सुरुवात केली, याचा आनंद माध्यमातून करण्यात आला। भारताने आज ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलेले आहे। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा भारताने आज बदला घेतलेला आहे। आपल्या देशातील सर्व महिलांचे सिंदूर मिटवण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला होता, त्याचं चोख प्रत्युत्तर भारतानं आज ऑपरेशन सिंदूर राबवून दिलेले आहे। त्याबद्दल मोदी सरकारचा आणि आपल्या सर्व आर्मीचं मी अभिनंदन करते, खूप खूप अभिनंदन। आम्ही साखर वाटप करून आणि फटाके उडवून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केलेला आहे। ऑपरेशन सिंदूर राबवलेला आहे, त्याच्यासाठी सर्व माता बहिणांनी मोठ्या प्रमाणात येथे सहभाग घेतलेला आहे। पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला ह्या डरपोक पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केला, त्याला चोख प्रत्युत्तर आपल्या सैन्य दलानं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेलं आहे। जे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं आज पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावरती अटॅक करून सर्जिकल स्ट्राईक केला आणि आमच्या महिलांच्या कपाळावरचं सिंदूर पुसण्याचा जो भ्याड हल्ला करून या अतिरेक्यांनी प्रयत्न केला, त्याला चोख उत्तर आज भारत सरकारनं दिलेलं आहे। ही सुरुवात आहे। आमची अपेक्षा आहे नरेंद्र मोदी सरकारने यापुढे सुद्धा पाऊल टाकून पाकव्याप्त काश्मीर हा पाकमुक्त काश्मीर केला पाहिजे आणि हा POK आपल्या भारतामध्ये परत समाविष्ट झाला पाहिजे। मोदी सरकारचे आम्ही अभिनंदन व्यक्त करतो। त्याचबरोबर जगामध्ये अमेरिका, इस्रायल, रशियासारखे जे देश आहेत, जपान यांनी जे पाठिंबा आपल्याला दिला, भक्कमपणे आपल्या भारताच्या पाठीशी उभे राहिले, त्यांचंसुद्धा आज आम्ही कौतुक करतो, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो। आणि लवकरच भारत सरकारने, मोदी सरकारने हा निर्णय घ्यावा आणि POK मुक्त करावा अशी अपेक्षा करतोय। आज श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने आम्ही सांगलीमध्ये हे जे सर्जिकल स्ट्राईक राबवण्यात आलं ऑपरेशन सिंदूर, याच्याबद्दल एक जल्लोष साजरा केला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभर हा आपला प्रत्येक देशभक्ताचा आज दिवाळीचा दिवस आहे। प्रत्येकजण आज देशामध्ये आनंदोत्सव साजरा करतोय। आम्ही आमच्या नरेंद्र मोदींना आणि सैन्य दलाला, आपल्या सगळ्या सरकारला आम्ही खूप खूप धन्यवाद देतो।
आणि त्यांचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.